नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर जिओ किंवा एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्याकरता एक महत्त्वाची बातमी आहे। तर मित्रांनो, जिओ आणि एअरटेलचे 12% ते 25% रिचार्ज वाढणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला करायचं एक छोटंसं काम। त्यापूर्वी मित्रांनो, नवीन प्लॅनचे दर काय असणार आहे ते जाणून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, जिओचा 28 दिवस 1 GB पर डे वाला जो 209चा रिचार्ज होता तो आता 249 रुपयाला होणार आणि 239 रुपयाचा 1.5 GB पर डे वाला रिचार्ज आता 299 रुपयाचा होणार। तसेच 2 GB वाला 299 रुपयाचा रिचार्ज आता 349 रुपयाचा होणार। तसंच मित्रांनो, 2.5 GB वाला 349 रुपयाचा रिचार्ज 399 रुपयाला होणार। म्हणजेच मित्रांनो, आपण जे प्रत्येक महिन्याला मोबाईल रिचार्ज करतो त्यामध्ये अशी ही वाढ आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, एअरटेलचे जे जुने प्लॅन होते त्यामध्ये सुद्धा 25% पर्यंत रिचार्ज वाढणार आहे। तसेच मित्रांनो, जे 3 महिन्याचे रिचार्ज होते म्हणजे 395 रुपयाचा एकदाच 6 GB डाटा भेटायचा आणि व्हॅलिडिटी 84 दिवस, तो आता 395 वरून 479ला होणार आहे। तसेच मित्रांनो, 666 रुपयाचा जो 1.5 GB पर डे वाला रिचार्ज होता तो आता 799 रुपयाला होणार। तसेच मित्रांनो, 2 GB पर डे वाला 719 रुपयाचा रिचार्ज आता 859 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे। तसेच 3 GB पर डे वाला 999 रुपयाचा रिचार्ज आता 1199 रुपयाला मिळणार आहे। अशाच प्रकारे एअरटेलमध्ये सुद्धा तुम्हाला वाढ बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया वार्षिक रिचार्ज। जो 1559 रुपयाचा रिचार्ज होता 336 दिवसाचा तो आता 1899 रुपयाला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, एका वर्षासाठी 2999 रुपयाचा जो रिचार्ज होता 2.5 GB पर डे वाला तो आता 3599 रुपयाला होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, प्रत्येक महिन्याला 60 ते 70 रुपये तुमचे प्रत्येक रिचार्ज मागं वाढणार आहे। तर मित्रांनो, आपण यावर एक उपाय म्हणून काय करू शकतो, चला तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला जिओचा 2999 रुपयाचा रिचार्ज करायचा आहे आणि तो केव्हा करायचा आहे, येत्या 3 जुलैच्या अगोदर तुम्हाला हा रिचार्ज करायचा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर 2999 रुपयाचा रिचार्ज केला तर तुम्हाला त्यामध्ये 365 दिवसाची व्हॅलिडिटी मिळणार आहे आणि सोबतच 2.5 GB पर डे डाटासुद्धा मिळणार आहे। यासोबतच अनलिमिटेड कॉल या सर्व सुविधा तुम्हाला या रिचार्जमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, हा रिचार्ज जर तुम्ही केला तर तुम्हाला फक्त 230 रुपये प्रति महिना असा याचा चार्ज लागत आहे। आता जर तुम्ही विचार करायला गेल्यास म्हणजे 399 रुपयाचा जर रिचार्ज केला तर तुम्हाला 12 महिन्याचे होतील 3600 रुपये आणि तो फक्त 28 दिवसाचा मिळतो। त्यानुसार जर विचार करायला गेल्यास 365 दिवसामध्ये 13 महिने होतात 28 दिवसाच्या प्रमाणे। म्हणून मित्रांनो, जर तुम्ही तसं विचार करायला गेल्यास प्रत्येक महिन्याला जर 300 रुपयाचा रिचार्ज केला तर तुमचे 3900 रुपये जाणार आहे आणि तुम्ही जर 2999 रुपयाचा रिचार्ज आता केला तर तुम्हाला पूर्ण वर्षभर 230 रुपये प्रति महिन्यानं ही सुविधा वापरता येणार आहे। आणि हो, 299चा जो रिचार्ज असणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त 1.5 GB डाटा हा प्रत्येक दिवशी मिळणार आहे। परंतु मित्रांनो, जर तुम्ही हे एका वर्षाचे रिचार्ज केले तर तुम्हाला प्रत्येक दिवशी 2.5 GB डाटा हा मिळणार आहे आणि यामध्ये 5G डाटा हा अनलिमिटेड तुम्हाला वापरता येणार आहे। म्हणून मित्रांनो, या 3 जुलैच्या अगोदर तुम्ही सर्वांनी 2999 रुपयाचा रिचार्ज करून पुढील 1 वर्ष 230 रुपये प्रति महिन्याने या सेवेचा आनंद घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।